काँग्रेसने आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे. आणि या उपर काँग्रेसने आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे. मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे. संख्याबळ महत्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. काही ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे. अशा वेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतो, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिसचा विचार केला तर निवडणुका होणे असं मला वाटतं. मी तेच सांगतोय की संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे आणि निवडणुकीत काही तथ्य नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने अजूनही विचार करावा 3 वाजेपर्यंत, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी परत घ्या. काँग्रेसच्या मी सर्वच नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली आहे. निश्चितपणे काँग्रेस, उभाटा, शरद पवारजी सर्व विचार करतील आणि संख्याबळानुसार जर वागलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनौपचारिक होऊ शकतं. बंडखोरी करणाऱ्या सेनेच्या रेश्मा काळे या सहलीला गेल्या अगदी वेळेवर गेल्या माहिती येते आहे. ते सांगतो की आम्ही आमच्या अपक्ष उमेदवारांना कमी करायचा 3 वाजेपर्यंत सर्वच प्रयत्न करतोय. जे ऐकले नाही त्याचं बघू काय करायचं. पण जे मला वाटतं की 100% आमचे अपक्ष लोक ऐकतील, आमच्या पक्षाचे शिवसेनेचे ऐकतील, राष्ट्रवादीचे ऐकतील आणि आपला उमेदवारी ज्या ज्या ठिकाणी जो लढतोय, भाजप लढतोय तिकडे शिवसेना राष्ट्रवादी परत येईल. काही ठिकाणी आमच्या लोकांनी भरला आम्ही परत देऊ. माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे एकनाथजी, सुनेत्रा पवारजींनी की आम्ही सर्व महायुतीत लढून 17 जागा दिली आणि आम्ही कुठं हटणार नाही. 17 सीट भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार आहे. 17 सीटवर संख्याबळ आहे ना, कसं मागे येणार. समजा अपक्षांनी अर्ज वापस घेतले नाही तर कुठली कारवाई पक्षाकडून म्हणजे महायुती त्या त्या पक्षामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष निर्णय करतील, त्या त्या पक्षाचे नेते निर्णय करतील की अपक्ष उमेदवार वापस घेतला नाही तर त्या पक्षाचा अधिकार आहे. पण मला वाटत नाही की फार बंडखोरी वगैरे होईल. काही अपक्ष लढतील, होऊन जाईल. 3 वाजेपर्यंत आपल्याला स्पष्ट चित्र येते की कोणीच बंडखोर नाही. नाही, कालच भेट झाली, माझी झाली. अब्दुल सत्तार अत्यंत आनंदी आहे. काही थोडा मनमुटाव असतात, काही मतभेद असतात, पण मनभेद नाही. मतभेदापोटी काही स्टेटमेंट येतात बाहेर. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही अब्दुल सत्तार जी हे सीपीएमचे लीडर आहेत, त्यांनी संघटनेची सिस्टीम पाडली आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेजींचा त्या ऍक्टिव्ह आणि विड्रॉ. काँग्रेसचे उमेदवार सुद्धा हा विचार करतील की ही निवडणूक त्यांना लढून काय उपयोग आहे. संख्याबळ नसेल तर फक्त हारण्याकरता लढायचं आहे, जिंकण्याची परिस्थिती नाही आहे, मग कशाला लढतील. उमेदवार विचार करतो आणि शेवटी उमेदवाराला लढावं लागतं. उमेदवार लढावं लागतं. समजा 700 मतं आणि 200 मतं इतकं फरक आहे तर कशाला उमेदवार लढेल. केवळ आपले मतं घेईल आणि घरी जाईल. त्यापेक्षा पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये नाही लढलं तर बरं असं वाटतं. बंटी भांगडे यांनी चंद्रपूरमध्ये बऱ्यापैकी पुढाकार घेऊन ती निवडणूक त्यांनी हातात घेतली होती, पण आता ती निवडणूक चालली आहे. भंडाऱ्याची निवडणूक परिणामी कुठे लक्षात आहे. मी साधारण विदर्भ बघतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की विदर्भातल्या 5 जागा महायुती जिंकतात. त्यांना आर्थिक टंचाई काय होतं, गरिबी काय होते हे कळत नाही. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाचा विचार केला आहे आणि देशाची स्थिती भक्कम राहील याची काळजी घेतलेली आहे. तेव्हा राहुल गांधींनी यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. राहुल गांधी ने कहा है कि 1 साल में सरकार गिरेगी। राहुल गांधी दिन में भी बुरे सपने देखते हैं. सपना देखना चाहिए लेकिन सपने में जान होनी चाहिए. बचपने से जन्म होते ही अमीरी में बड़े हुए राहुल गांधी को गरीबी समझती नहीं. गरीबी समझते प्रधानमंत्री मोदी जी, जिन्होंने
चाय के टपरी पर काम करके अपना जीवन शुरू किया है और गरीबी की चिंता मोदी जी ने की है गरीब कल्याण की योजना को लाकर। और देश को श्रीमंत कैसा बनाना ये मोदी जी जानते हैं। तो राहुल गांधी जी को विनती है, जब तक मोदी जी देश में है, प्रधानमंत्री है, हमारे संरक्षक है, तब तक राहुल गांधी को देश की चिंता करने की जरूरत नहीं। वो अपने परिवार की चिंता करे, पार्टी की चिंता करे और बहुत ज्यादा ये भानगढ़ में नहीं रहे देश का क्या हो रहा है, सब अच्छा हो रहा है। वो अगर अकेले में बात करेंगे उनसे तो बोलेंगे सब अच्छा हो रहा है। कळमना बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे। राज्य सरकारने कायदा करून कळमना बाजार समितीला नॅशनल बाजार समिती, राष्ट्रीय बाजार समिती जाहीर केलेला आहे आणि यामध्ये आता कळमना बाजार समिती ही जगाच्या देशाच्या सर्व बाजारात जोडली जाणार आहे। त्यामुळे आमच्या विदर्भाचं जे पीक आहे, फळं आहे, भाजीपाले आहे, जे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर आणि जगातल्या अनेक देशांमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतं, अशी या ठिकाणी योजना तयार होणार आहे आणि या बाजार समितीमुळं विदर्भाचं, नागपूरचं उपराजधानीचं चित्र बदलणार आहे। हायकोर्टावर विश्वास ठेवावा, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवावा, जिल्हाधिकाऱ्यावर विश्वास नाही, दोन्हीकडे विश्वास ठेवावा। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुप्रीम आहे। सुप्रीम कोर्ट जो निकाल देतो आम्हाला मान्य, म्हणजे आयोगाला मान्य असेल किंवा आयोग मान्य करतील। आरोप करणे योग्य नाही, आम्ही काही असं इंटरफरन्स केलं नाही।